या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू रडतच आदित्यला म्हणत असते की आदित्य सर, आपलं हे नातं तुम्ही सुद्धा मानताय हे कळाल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला आहे, पण जोपर्यंत देवी आईंची आपल्या नात्याला मान्यता मिळत नाही आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपलं हे नातं पूर्ण होणार नाही. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्य तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग तो तिला म्हणू लागतो की पारू, खरंच कशापासून बनली आहेस ग तू? मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. मी खरंच खूप लकी आहे, कारण बायको म्हणून तू माझ्या आयुष्यात आली आहेस आणि आज मी तुला वचन देतो की शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करेल. आणि ते ऐकून ही पारू लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणू लागते की आदित्य सर, असं बोलू नका. तुम्ही शेवटचा श्वास घेण्याआधी मी शेवटचा श्वास घेईल. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्य रडतच तिला मिठी मारतो. दुसरीकडे दामिनी आणि परितोष वडे आता नेमके कसे बनवायचे याचा विचार करत असतात आणि दिशाची वाटही पाहत असतात. तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते. पारू आणि आदित्यमुळे ती आधीच चिडलेली असते आणि त्यातच हे दोघेजण तिला थांबवतात. त्यामुळे ती रागातच विचारते की काय काम आहे तुमचं, पटपट बोला. आणि मग परितोष तिला सांगू लागतो की अगं दिशा, थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही वडापावचा स्टॉल तर टाकलाय, पण त्यात ना वडे बनवण्यासाठी कोणीच नाहीये. काय करू जरा सांग बरं तू. आणि त्यावेळी दिशा म्हणते की मी काय करू, तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केलाय ना, मग बघा काहीतरी. पण ते ऐकून दामिनी चिडते आणि म्हणू लागते की दिशा, तू असं बोलू शकत नाही. हे बघ, तू आयडिया दिली म्हणून आम्ही हा बिझनेस सुरू केला. तर दिशा म्हणते की मी कधी तुम्हाला आयडिया दिली? तर दामिनी म्हणते की हो, तू नाही आयडिया दिली, पण जेव्हा मी तुला सांगितलं की आम्ही वडापावची गाडी टाकतोय तेव्हा तर तू आम्हाला म्हणालीस ना की हो हो, नक्की तुम्ही हा बिझनेस सुरू करा, तुम्हाला खूप फायदा होईल. मग आता आम्ही नेमकं काय करू हे सुद्धा तूच सांग. आणि ते ऐकून दिशा म्हणते की तुम्हाला वडे बनवण्यासाठी कोणीतरी हवंय ना, मग एखादा चांगला शेफ शोधा आणि त्याला कामावर ठेवा. आणि ते ऐकून परितोष आणि दामिनी खुश होतात. तर दिशा मनाशी म्हणत असते की खरंच कोणत्या मूर्खांशी माझी गाठ पडली आहे काय माहिती. आणि आता तर तो आदित्य देखील पारूला बायको मानायला लागलाय. लवकरात लवकर मला काहीतरी करायला हवं, नाहीतर ती पारू या घरात सून म्हणून येईल. आणि मग ती सगळं अहिल्याला सांगायचं ठरवते आणि लगेच घरात जाते. तर घरामध्ये गुरुजी आलेले असतात. ते अहिल्याला म्हणत असतात की आदित्यच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग आहे, पण त्याचं लग्न वेगळ्या पद्धतीने होईल. आणि हे ऐकून अहिल्या विचारते की वेगळ्या पद्धतीने म्हणजे? आणि त्याचवेळी दिशा त्या ठिकाणी येत म्हणते की एक सासूमो, मी सांगते तुम्हाला गुरुजी काय म्हणतायत ते. आणि मग ती अहिल्याला सांगते की तुमच्या लाडक्या आदित्यचं आधीच लग्न झालं आहे. आणि ते ऐकून अहिल्याला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणू लागते की दिशा, हे काय बोलतेस तू? आणि त्यावेळी दिशा म्हणते की एक सासूमो, मी तुम्हाला ना आता एक न आवडणारं सत्य सांगणार आहे. आणि मग ती अहिल्याला आदित्य आणि पारूच्या लग्नाचं सत्य सांगते. आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते. पण त्यावेळी गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आदित्यचं रक्षण एक मुलगी करते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून पारू आहे. आणि ते ऐकून अहिल्या तर खूपच खुश होते आणि दिशाला म्हणते की माझ्या आदित्यवर किती जीव आहे तुला चांगलंच माहिती आहे. आणि जर त्याचं रक्षण पारू करत असेल ना, तर मी आनंदाने तिचा सून म्हणून स्वीकार करेल. तसंही तिने या घरासाठी खूप काही केलं आहे. आणि ते ऐकून दिशा तर खूपच घाबरते. तर अहिल्या सरळ तिच्या कानाखाली मारते. पण हे सगळं एक दिशाचं फक्त स्वप्न असतं. आणि मग ती म्हणू लागते की नाही नाही, मी हे सगळं अशा प्रकारे अहिल्याला सांगू शकत नाही. जर तिने त्या पारूला सून म्हणून स्वीकारलं तर सगळा गेम माझ्यावरच उलटेल. आणि मग ती हे सगळं अहिल्यासमोर आणण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचं ठरवते. दुसरीकडे आदित्य आणि पारू एका मंदिरामध्ये जातात आणि त्यावेळी आदित्य एकटक पारूकडेच पाहत असतो. पारू त्याला विचारत असते की काय झालं आदित्य सर, असे का बघताय? तर आदित्य म्हणतो की मी माझ्या बायकोकडे पाहतोय, जिने माझ्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलंय. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, आजपासून तू या धनीची ऑफिशियल कारभारीण आहे. पार्वती आदित्य किर्लोस्कर, मला ना सगळ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय की माझी बायको पारू आहे. पण त्यावेळी पारू म्हणते की आदित्य सर, इतकी घाई करू नका. आत्ताच कोणाला काही कळता कामा नये. आधी आपल्याला देवी आईंसोबत बोलायला हवं. आणि त्यावर आदित्यही हसून हो म्हणतो. आणि मग ते दोघेजण एकमेकांचा हात पकडूनच मंदिरातून बाहेर पडतात. त्यानंतर दामिनीने एका शेफला शोधलेलं असतं. आणि मग तो शेफ किचनमध्ये जाऊन दामिनीला वेगवेगळ्या रेसिपीज बनवून दाखवतो. त्यामुळे दामिनी तर खूपच खुश होते.
त्यावेळी तिने त्या ठिकाणी प्रिया, सावित्री आणि घरात काम करणाऱ्या इतरही सर्वंटला बोलावलेलं असतं आणि मग ती दामिनी त्यांना म्हणू लागते की आजपासून हे इंटरनॅशनल शेफ आमच्यासाठी स्वयंपाक करतील आणि त्याचसोबत आमच्या बिझनेससाठी वडापावसुद्धा बनवतील. आता आम्हाला तुम्हा सगळ्यांची काही गरज नाही आहे, कारण तसंही तुमच्या हातचं ते मिळमिळीत खाऊन मला ना खूपच कंटाळा आला आहे. आणि हे सगळं काही ऐकून त्या सगळ्या सर्वंट घाबरतात. प्रिया दामिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते की आईंना फक्त पारूच्या हातचं जेवण आवडतं हे माहिती आहे ना तुम्हाला, आणि सावित्री आत्तासुद्धा खूप वर्षांपासून आपल्याकडे काम करतायत. तुम्ही त्यांना असं अचानक सांगू नाही शकत की आम्हाला तुमची गरज नाही आहे. पण दामिनी म्हणत असते की प्रिया तू उगाच मध्ये बोलू नको, पण प्रियासुद्धा ऐकत नाही. पण तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते आणि मग तीसुद्धा दामिनीला साथ देत प्रियाला वाटेल ते बोलू लागते. ती म्हणत असते की माझ्या दामिनी सासूमॉम त्यांना जो निर्णय हवा तो निर्णय घेतील, कारण त्यासुद्धा या घरच्या मालकीण आहेत. आणि जर काही प्रॉब्लेम असेलच ना तुम्हाला तर आपण सरळ एक सासूमॉमसोबत बोलूयात. आणि मग त्यानंतर त्या सगळ्याजणी अहिल्याकडे जातात. तर दुसरीकडे गुरुजी मंदिरामध्ये बसलेले असतात आणि मग त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागते. ते घाबरून स्वतःशीच म्हणत असतात की हे कोणते संकेत आहे. आदित्यच्या बाबतीत असं नाही घडू शकत. मला लवकरात लवकर अहिल्यादेवींसोबत बोलायलाच हवं. आणि मग ते ताबडतोब किर्लोस्करांच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे दिशा, दामिनी, पारू, सावित्री आणि प्रिया अहिल्या आणि श्रीकांतकडे जातात. आणि मग दामिनी अहिल्याला सांगू लागते की आम्ही आमच्या बिझनेससाठी एक नवीन शेफ हायर केला आहे आणि जर त्याने आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं तर काही हरकत आहे का. आणि त्यावर अहिल्या काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर प्रिया म्हणू लागते की आई मला माहिती आहे तो शेफ आपल्याला आवडतं तसं जेवण नाही बनवू शकणार. आपल्याला सगळ्यांनाच पारूच्या आणि सावित्री आत्याच्या हातच्या जेवणाची सवय आहे. आणि ते ऐकून दिशा म्हणू लागते की प्रिया कसं आहे ना, जगामध्ये बदल हा कॉन्स्टंट असतो. माणसाने वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला हव्या, उगाच एका जागी अडकून राहण्यात काही अर्थ नाही. तर दामिनीही म्हणू लागते की अगदी खरं आहे, या पारूच्या आणि सावित्रीच्या हातचं मिळमिळीत खाऊन मला अगदी कंटाळा आला आहे. आणि ते ऐकून मग अहिल्या म्हणते की ठीक आहे दामिनी, तू जो शेफ घेऊन आली आहेस तो तुमच्यासाठी जेवण बनवेल, मात्र आमच्यासाठी नेहमीप्रमाणे पारू आणि सावित्री जेवण बनवतील. आणि हे ऐकून त्या दोघींनाही खूप आनंद होतो. तर दामिनी म्हणते की ठीक आहे वहिनी, माझी काही हरकत नाही, मात्र सकाळी सगळ्यात आधी तो शेफ आमच्या बिझनेससाठी लागणारे वडापाव बनवेल आणि मग त्यानंतर पारूने आणि सावित्रीने किचनमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते आणि मग त्या सगळ्याजणी तेथून निघून जातात. पण मग त्यानंतर पारू हसतच दिशाकडे जाते. तर दिशा तिला विचारत असते की काय गं, काय झालं, कशाला दात काढतेस. तर पारू म्हणत असते की दिशा मॅडम, मला ना तुमचे आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही काल खेळताना जे काही केलं ना त्यामुळे माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. आणि ते ऐकून दिशा म्हणू लागते की हे बघ, मी मरेपर्यंत तुझ्यासाठी असं काही करणार नाही आहे ज्यामुळे तुला माझे आभार मानावे लागतील. तर पारू हसतच म्हणते की दिशा मॅडम, तुम्हाला जे बोलायचे ते बोला, पण तुमच्यामुळे माझं खरंच खूप मोठं काम झालं. आणि मग ती हळूच आजूबाजूला पाहते आणि कोणी नाही आहे हे बघून गळ्यातील मंगळसूत्र दिशाला दाखवत म्हणते की या मंगळसूत्राचं सत्य ना मी कधीच आदित्य सरांना सांगू शकले नसते, पण फक्त तुमच्यामुळे मी त्यांना याबद्दल सांगू शकले. आणि आता त्यांनीसुद्धा माझा बायको म्हणून स्वीकार केला आहे. आणि आता मी दोघेजण लवकरच देवी आईंना आमच्या नात्याबद्दल सांगणार आहोत, म्हणजेच माझ्या सासूबाईंना. आणि मग मी सून म्हणून या घरात येईल. आणि पारूचं असं बोलणं ऐकून दिशा तर खूपच चिडते. आणि मग ती पारूला म्हणू लागते की मला माहिती आहे तू सध्या खूपच खुश आहे, पण इतकीही खुश होऊ नको, कारण माझा पुढचा घाव असा असणार आहे ना ज्याचा तू विचारही केला नसशील. पण तरीही पारू हसतच म्हणते की मला ना तुमची अजिबात भीती वाटत नाही, मी तुम्हाला घाबरतच नाही. आणि ते ऐकून दिशा रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्यला सतत पारू जे बोललेली असते तेच आठवत असतं आणि तो आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत असतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्याला विचारू लागतो की काय रे दादा, काय झालं. तर आदित्य म्हणतो की ब्रो, माझं लग्न झालंय. आणि हे ऐकून प्रीतम आश्चर्याने विचारतो काय, अरे तुझं लग्न होणं अजून बाकी आहे. पण आदित्य म्हणतो की नाही रे, थांब मी तुला सांगतो नेमकं काय घडलंय ते. आणि मग तो प्रीतमला सांगू लागतो की तुला माहिती आहे का, आपण ती लग्नाची ॲड शूट केली होती. आणि त्यावर प्रीतम हसतच म्हणतो हो, मग ती मी कशी विसरेल, त्यावेळी किती राडे झाले होते. तर आदित्य म्हणतो की हो, अगदी खरं आहे,
पण तुला आठवतंय ना, ते लग्न शूट करताना एकदाही थांबलं नव्हतं. आपण कंटिन्यू लग्नाचं शूट केलं होतं. त्या लग्नामध्ये सगळंच खरं होतं आणि त्यावेळी मी पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलं होतं ना, ते पारूने आजतागायत तिच्या गळ्यातून काढलेलं नाही आहे. ती तेव्हापासून मला तिचा नवरा मानते आणि हे ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत दामिनीविषयी बोलत असतात. ते म्हणत असतात की दिशाने दामिनीला चांगलंच अडकवलं आहे आणि दामिनीला सुद्धा अक्कल नाही आहे ती काय करते याची. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच त्यांना समजतं की बाहेर गुरुजी आले, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे ते दोघेही काळजीत पडतात आणि लगेच बाहेर जाण्यासाठी निघतात. तर इकडे पारू आदित्यच्या खोलीत आलेली असते आणि तिला पाहून प्रीतम तर खूपच खुश होतो. तिचं अभिनंदन करत म्हणतो की अगं पारू, मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तू माझी होणारी वहिनी आहेस, पण आत्ताच कळलं की तू तर माझी वहिनी आधीच झाली. आणि ते ऐकून पारू लाजून म्हणते की प्रीतम सर, हे काय बोलताय तुम्ही, आणि जरा तुमच्या आनंदावर ताबा ठेवा, कारण आपल्याला आत्ताच घरामध्ये ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही आहे. तर प्रीतम म्हणतो की अरे पण असं का, आपण उलट आईला आत्ता हे सगळं सांगायला हवं. पण पारू म्हणते की नाही प्रीतम सर, आपल्याला थांबावं लागेल, कारण ही योग्य वेळ नाही आहे. आधी दिशा मॅडमचं काय होतंय ते आपण बघूयात. त्यांचा नेमका घरात येण्यामागे काय हेतू आहे, त्यापुढे काय करतील याचा आपल्याला अंदाज यायला हवा. नाहीतर उगाच मग देवी आईंना त्रास होईल. आणि पारूचं ते बोलणं प्रीतमलाही पटतं. तो म्हणतो की अगदी खरं आहे, पण ते सगळं आपण नंतर बघूयात. आत्ता तर मी खूपच खुश आहे. आणि मग तो पुन्हा उड्या मारू लागतो, नाचू लागतो. तर आदित्य त्याला थांबवत म्हणतो की हे बघा, तुम्ही आता इथे गप्पा मारत बसा, पण माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला तर जावं लागेल. आणि मग तो लगेच मारुतीला कॉल करू लागतो. पण प्रीतम त्याला थांबवत म्हणतो की अरे दादा, मी मगाशीच मारुती मामांना त्या दिशाच्या गाडीवर जाताना पाहिलं. आणि ते ऐकून आदित्य पारू काळजीत पडतात. पारूला भीती वाटत असते, दिशा मॅडम माझ्या बाला काही करणार तर नाहीत ना. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.